गैंग अब देख तू, अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया। देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख। जाली डायरेक्ट वो गैंग जाली गैंग। हेलो गाइस, दिस इज योर फ्रेंड चारुत तुम्हारे वेलकमिंग यू टू माय यूट्यूब चैनल। अगर आप इस चैनल पे नए हो तो जैसा कि सब्सक्राइब करो, बेल आइकन को भी ऑन कर देना और नोटिफिकेशन सब ऑल पे सेट कर देना। और हमारा व्लॉग कैसा लगा ये कमेंट सेक्शन में जरूर बताना। तर आता आपण आलो आहे मंत्र हॉटेलला बघा, फॅमिली सोबत आलेलो आहेत आणि मित्रांनी जसं सांगितलं होतं मला की मराठीमध्ये व्लॉग कर, हिंदीमध्ये सध्या व्लॉगिंग वगैरे नाही करणार आहे. इथं मम्मी, हाय मम्मी, हाय का दीदी, पप्पा, दीदी दीदी थोडी लाजाळू आता सध्या तरी लिफ्टचा वेट करतोय वरती जाण्यासाठी. वरती जाऊन बाकीची शूटिंग वगैरे करू का. लिफ्ट आली आहे, माहू का आपण. तर आपण आता आलोय मंत्रामध्ये. यांनी मला ब्लॉगिंगची परमिशन दिलेली आहे. सध्या टेबल वगैरे बघू आपण 5 लोकांचा. इथं बसायचं का? इथं बसू ना, इथं बसू ना. अगं व्ह्यू वगैरे किती भारी. कुठं बसायचं? तर त्यांनी आम्हाला हा टेबल कुठला तरी सेंटरमधला सजेस्ट केलेला आहे. हा आमचा टेबल राहणार आहे आज. रिझर्व आहे, रिझर्व आहे, रिझर्व आहे ना. अच्छा अच्छा, रिझर्व होतं. एक काकांनी आमच्यासाठी ॲडजस्ट केलं व रिझर्वच्या फोर्ट त्या साईडला शिफ्ट करून दिला. बघा इथला लुक वगैरे एकदम चिल आहे. सध्या तरी मंत्रावर आलो, सर्व मस्त जेवण वगैरे करणार आहेत. फुल एन्जॉय चालणार आहे रात्री. तर बसूया सध्या तरी आपण मेन्यू फिक्स करत आहे. पप्पा त्यांच्या वेगळ्या धुंदीत आहे सध्या तरी. मम्मी काजूदी काय येतंय पहिले आपल्या जेवणासाठी? काय येतंय? काय मसाला पापड. दीदीने तर लहानी दीदीने रुमाली रोटी घेतली, मोठी दीदी व मी नान घेतले. पप्पांची तर वेगळीच पार्टी चालू आहे. मम्मी आणि त्यांनी मराठा हंडी घेतली आहे व मी घेतले. आम्ही जे 3 भाऊ बहिणींनी घेतले ते म्हणजे चिकन हंडी घेतली. चिकन हंडी घेतली ना, चिकन हंडी घेतली. तर आपण मम्मी पप्पांना त्यांना त्यांचे रिव्ह्यू वगैरे विचारू की कसं वाटते त्यांना हॉटेल वगैरेमध्ये येऊन. तर तिकडे जाऊया सुरत आधी. कसं वाटतंय तुला मध्ये? छान वाटतंय. पहिल्यांदा असं थिएटर वगैरे सारखं असं वाटतं, एकदम भारी. न्यू वाटतंय. कसं वाटतंय? न्यू वाटतंय, फ्रेश. जोरात बोल ना मग, एवढी खुश होतं. छान वाटतंय, फ्रेश. पहिले जावा म्हणजे एवढं वेगळी हॉटेलमध्ये आली. तुम्हाला कसं वाटतं बघ? अतिशय सुंदर हॉटेल, जोरात बोला ना. अतिशय सुंदर हॉटेल आहे एकदम. दीदीने आज जी पार्टी आहे ती दीदीकडनं आहे. दुसरी दीदी सध्या बाहेर गेलेली. आपण आपल्या जागेवरती जाऊ. जे जे खाणार आहेत आपण सर्व तुम्हाला दाखवणार. सध्या तरी मसाला पापड वगैरे येत आहे. पुढचं जे मेन कोर्स वगैरे डेझर्ट वगैरे जे राहणार आहे ते सर्व आपण तुम्हाला दाखवू. मागं बघा RCB वगैरेची मॅच चालू आहे. एकदम रॉयलवाली फिलिंग येते, कारण की मी पण पहिल्यांदा अशी हॉटेल वगैरेमध्ये आलो आहे बघा. एकदम भारी वाटते. जे पुढे होणार मी तुम्हाला नक्कीच खूप आनंद येईल या ब्लॉगमध्ये, कारण की हा माझा पहिला मराठी ब्लॉग राहणार आहे. व जे होणार माझ्यासोबत. सध्या तरी मी हे नवीन घेतलेलं आहे, हातातलं नवीन घेऊन दिलं माझी मोठी दीदीने. जी ब्लॉगमध्ये यायचे नाही सांगते सध्या तरी, कारण ती फारच आहे त्यामुळे. तर सध्या तरी आपण आपला स्टार्टरचा वेट करू का. स्टार्टरमध्ये मसाला पापड वगैरे येतं आहे. पुढे जे होणार ते दाखवू आपण नक्कीच. तर सध्या आपल्यासाठी मसाला पापड आला आहे बघा. एकदम टेस्टी, एकदम भारी दिसतोय. तर आपली लहानी दीदीला विचारू याचा फर्स्ट रिव्ह्यू. आधी कसं वाटतंय, कसं लागला? छान, एकदम क्रिस्पी. भारी का? तर डन. मसाला पापड जो स्टार्टर आहे आपला तो एकदम भारी आलेला आहे.
होप की आपला मेन कोर्स जो आहे तो बी भारी येणार आहे. मी पण टेस्ट करतो. अतिशय भारी जेवण आहे. सध्या तरी आम्ही जिथं आलो आहे त्याचं नाव मंत्रा आहे. ते प्रसाद सर्कलच्या जस्ट वरती आहे. इथं इतकं अतिशय भारी जेवण भेटते पूर्ण फॅमिलीसोबत. खूप भारी वाटते अतिशय जेवणाला. मसाला पापड जे स्टार्टरला खूप भारी आले अतिशय. मेन कोर्सची सध्या तरी वाट बघतोय. मेन कोर्स वगैरे बघू जे आलं ते. म्हणजे तुम्हाला जो मेन्यू तर ऑलरेडी सांगितला आहे ते आल्यावरती तुम्हाला नक्कीच दाखवू. तर सध्या आपलं जे आम्ही जे ऑर्डर केलं होतं चिकन हंडी ती आलेली आहे. सर्व करत आहे. त्यांची जी मराठा हंडी होती ती तर येऊन गेलेली आहे. आमची जे चिकन हंडी ती सर्व झाली बघा. त्यांना बी आता पोळी वगैरे देत आहे. त्यांना जे लागतं आहे ते देत आहे. म्हणजे स्टाफ वगैरे बी खूप चांगला आहे इथला. म्हणजे कॉर्पोरेट करताय सर्व. प्लेट वगैरे मध्ये ठेवायचं आधी बी 2दा विचारताय. म्हणजे सर्विंग वगैरे एकदम भारी आहे. क्वालिटी वगैरे बघा. मसाला पापड जो खाला तो बी एकदम बढिया होता. सर्वांचे रिव्ह्यू घेतला. सर्वांनाही अतिशय खूप भारी वाटलं आहे. दीदी आपल्याला सर्वात पहिले रिव्ह्यू देणारे रुमाली रोटी खाते व चिकन हंडी खाते. ती कसं आहे? ग्रेव्ही पण एकदम ठीक आहे आणि चिकन बघू शकता तर एकदम छान मॉइस्ट शिजलेला आहे. खूप छान टेस्ट. तर चिकन हंडी वगैरे सर्व डन. एकदम भारी असं सर्व केले. तर आपण बी टेस्ट करूया. आपण बी टेस्ट करून बघूया की कसं आहे काय नाही. सध्या मला सर्व काही भारी. मी तर बटर नान घेतलेले व चिकन हंडी घेतलेली. सर्व एकदम भारी. चिकन मला खूप आवडलं. हे म्हणजे ब्लॉग चालू करायच्या आधी मी चिकन खाल्लेलं. म्हणजे ब्लॉग चालू करायच्या आधी मी टेस्ट केलेला. पण खरं सांगू तो मनापासून खूप भारी वाटते मला. एकदम भारी जेवण दिलेले सर्व केलेले. स्टाफ वगैरे खूप भारी. तर जेवण वगैरे सर्व झाले. तर बडीशॉप वगैरे दिली आम्हाला. मम्मी काय पाहिजे तुला? रडून दाखव पहिले. रडून दाखव. रडून दाखव. हां तर असं सीन आहे की मम्मीला बडीशॉप पाहिलं आणि मी देत नाही. एकदा मम्मी एकदा रडून दाखव प्लीज प्लीज प्लीज. देऊन दे नाही तर रडून देईल बरं का ते मम्मी. काय म्हणते? जेवणापेक्षा बडीशॉप. ही होती नॅचरल रिव्ह्यू का ग? भेटलं कोणाला तरी बडीशॉप भेटली फायनली. तर आपलं जेवण वगैरे सर्व संपलं आहे. या मॅडम इथल्या मॅनेजर आहेत. मॅडम तुमची सर्व्हिस वगैरे खूप छान होती एकदम. तुमचा जो रेस्टॉरंटचा ॲड्रेस आहे तो एकदम सांगून दिला असतं तर. प्रसाद सर्कल बॉस्को सेंटर 4th फ्लोर. ओके. खूप सर्व्हिस वगैरे खूप छान आहे. जेवण वगैरे अतिशय खूप छान आहे. तर सध्या तरी आपण घरी चाललो. लिफ्ट वगैरे आली आहे. तर बाकी रूम वगैरे वर जाऊन आपण भेटूया. सर्वात वर्स्ट कंटेंट. पप्पा तुम्ही पहिल्यांदा एवढी मस्त एकदम भारी हॉटेलमध्ये आमच्यासोबत खाल्लं. कसं वाटलं तुम्हाला? जेवण वगैरे कसं? जेवण वगैरे अतिशय चांगलं होतं. हां व्यवस्थित होती सर्विस वगैरे. सर्विस वगैरे भारी होती का? हो. तो बच्चा तुमको आशीर्वाद मिलके रहेगा. तुम्हारे बाल हम सेट करके देंगे. यो काजू दीदी आज आपल्याला कितीचा चुना लागला हॉटेलला? 2000चा. आणि 2000चा चुना लागला ही बालिकाला मोठी अंडला. मम्मी कसं वाटलं जेवण? छान एकदम टेस्टी. दीदीला थँक्यू बोल मग लवकरात लवकर. थँक्यू दिदू. वेलकम. जोरात तर बोल. थँक्यू दिदू. वेलकम. सध्या तरी आपण रनिंग वगैरे साठी रेडी वगैरे झालं. कल्पेश चिन्मय वगैरे रेडी झाले. इथं भावेश रेडी होतो. याने पहिल्यांदा हाफ चड्डी घातली. दाखव भावेश. है शर्मा गई प्यारी लडकी. याने पहिल्यांदा आयुष्यात हाफ चड्डी घातली म्हणून एवढा लाजतोय. लाजाडू बाई. इकडे बघ ना. सेक्सी मांड्या बघा ना.
चला आता ग्राउंडवर जाऊन भेटूया. बाबे चिन्मय नका नको ना भाऊ. तर आता आमची रनिंग वगैरे झाली आहे आणि या भावेश भाऊ जे पहिल्यांदा रनिंगला आले यांना फोटो काढायचा शॉक चढलाय. म्हणे इथं फोटो घे तिथं फोटो घे. ते आता सध्या तर रनिंगला गेले होते ना म्हणून चालू 1-2 दिवसाचा फॉर्म आहे. नंतर चालला जाईल तो पण उतरून जाईल. हे स्टार्टिंगला नसतं की म्हणजे इकडे फोटो काढ जिमच्या याच्यावरती नंतर मग सर्व शॉक उतरून जातो. कुलूप आलंय घे मग उडी मारून जावं लागेल. पकड घे कॅमेरा पकड. तुझा कॅमेरा पहिले? पकड ना. पहिले मी उडी तुझा मारतो पहिले. धीरे धीरे. अरे गेट तोडशील रे. मी तर आलो आहे तर भावेश बघू. या मरा मिशन सक्सेसफुल झालंय. आपण सध्या तर रूमवर आलोय. चला आता थोडं चिल वगैरे करू. मम्मी पप्पा त्यांच्यासोबत बाहेर पण जायचंय मला. तर आता रात्रीचे ऑलमोस्ट किती वाजले 1 वाजायला ऑलमोस्ट 5 मिनिटं बाकी आहे. आणि यश नवीन भूत चढले की त्याला गिटार वाजवायचे ते बी कॉलेज रोडला रात्री बघा. आता गिटार घेऊन आम्ही चाललोय थेट कॉलेज रोडला गिटार वाजवायला. तो म्हणे माझे युट्यूब चॅनल आहे त्याच्यासाठी शूट करायचं. मग त्याला आता कॉलेज रोडच्या म्हणजे कॉलेज रोड आहे ना त्याच्या मधोमध उभं राहून गिटार वाजवून शूट करायचे. आता मी ऑलमोस्ट रात्रीचे 1 वाजता चाललोय शूट करायला. हे बघा हे महाशय रेडी झाले गिटार घेऊन. काय रे भाऊ अचानक रात्रीचं कावं ठरलं तुझं आणि काय झालं? एक वीडियो बनाना था यूट्यूब पर गिटार के साथ एक्सपेरिमेंट चल रहा है. तर भाऊचे पण यूट्यूबला चॅनल आहे पण त्याचं सध्या सिक्रेट आहे. जेव्हा ग्रो वगैरे चांगलं होणार आहे तेव्हा तो सांगणार आहे. चला तर आता जाऊया कॉलेज रोडला. तर आता आपण कॉलेज रोडला येऊन थांबलेलो रात्रीचं 1 वाजता. हे भाऊ याने गिटार काढला. आता दाखव रे ते गिटार एकदम. हे बघा हे भाऊची गिटार वगैरे. आता हे स्ट्रीप म्हणताय काय म्हणताय याला बेल्ट लावतोय तो. त्याचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे त्याची यूट्यूबसाठी. इथं बसणारे वाटतं तो. इथं बसून मग शूट वगैरे करायचं आहे. तर आता ऑलमोस्ट रात्रीचे 2 वाजून गेलेले आणि व्लॉगिंग वगैरे आता म्हणजे सध्या तरी या टायमाला तरी नाही करता येणार. आता आम्ही रूमलाच चाललोय. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. भेटूया असेच नवे व्हिडिओ म्हणजे नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गँग. अब देख तू अब तू गया बेटा. अब तू गया देख तेरी गँग आली डायरेक्ट. गँग झाली. गँग झाली गँग.